नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं कुबन पार्कच्या पार्ट 2 मध्ये. तर हे बघा, मी कुबन पार्क फिरायला आलेलो होतो. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेच असेल आणि तिथले विविध गोष्टी दाखवत होतो. तर हा कर्नाटकाचा मॅप आहे. त्याच्यामध्ये जो की कर्नाटकाचा झेंडा आहे त्याच्यामधून तो बनवलेला आहे. हे छोटे छोटे वगैरे दुसऱ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे बघा, हे सेंट्रलला इतकं छान डॉल्फिन आणि ती मध्ये पाणी टाकणारी महिला ही बनवलेली आहे. त्याला काहीतरीच म्हणतात बघा ह्या दृश्याला, ते मला पण माहीत नाहीये. ज्यांना माहीत आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर अजून मॅप बनवला होता जो की जिल्ह्याच्या याच्यानुसार वेगवेगळे त्यांनी जे मसाले डाळी वगैरे आहेत तेच वापरून ते चिटकून बनवलेले होते. तुम्ही बघू शकता. आणि बघा, फोटो काढायसाठी तर इतके लोक गर्दी करत होते, विचारताच सोय नाही. कारण की सगळीकडे सगळेजण आले होते, ते फोटोच काढत होते. कोणी असं बघायचा आनंद किंवा दृश्य काही असं काही करतच नव्हते. सगळे जस्ट फोटोच काढत होते. प्रत्येकाला नुसते फुलापाशी फोटो काढायचे होते, त्यांच्या लहान लेकराचे, बाकीच्यांचे. त्याचनंतर ना भरपूर साऱ्या गोष्टी होत्या त्या दाखवण्यासारख्या. आणि मी कुबन पार्क बोलतोय, पण कुबन पार्कचं खरं नाव श्री चमा राजेंद्र पार्क असे आहे. आणि हे सगळ्यात मोठं पार्क आहे बेंगलुरू मधलं, जे की 300 एकरच्या आसपास मध्ये आहे. सगळ्यात ग्रीनरी एरिया आहे हा. आणि तिथं बटरफ्लाय पण तुम्ही बघितले असन, बघू शकता बटरफ्लाय. आणि हे चित्र आहेत जे की हाताने बनवलेले आहेत आणि त्यांच्या पेंटिंग केल्यात. त्याच्या खाली माहिती पण दिलेली आसन आहे. ज्यांना वाचायची आहे त्यांनी नक्की वाचू शकता पॉज करून. त्याच्यानंतर मी पुढे गेलो तर हे बघा, कॅक्टस म्हणजेच आपल्या तिकडं काय म्हणते तर तुम्ही समजून घ्या. आता मला शब्द आठवत नाही येत. त्याच्यानंतर हे ट्रॅक्टर पूर्ण फुलांपासून पाला वगैरे त्याच्यापासून बनवलेला आहे. सगळ्या बारीक बारीक गोष्टी बनवल्यात बघा. टायर, नक्षी, बंपर, पायरी, सीट, स्टेअरिंग, सगळं ए टू झेड काय काय बनवलं आहे. त्याचबरोबर पुढे मासे, कोंबडे बरेचसे होते. आणि इथं शेतकरी आहे एक. ही इथलीच मूर्त आहे आणि त्याला फक्त फुलं लावले येतं. ती काही नॉर्मली दुसरं काही नाहीये. त्याचबरोबर अजून जर सांगायचे झाले कुबन पार्क बद्दल तर ते 1870 मध्ये काहीतरी डिझाईन केलं. त्याच्यानंतर तिथं तर नॉर्मली एंट्री फीज नसते, पण सध्या फ्लावर शो चालू होता म्हणून 30 रुपये एंट्री फीज आहे, नाहीतर जास्त काही नाहीये तिथं. आणि तिथे एक कोणत्या तरी राजाचा स्टॅच्यू पण आहे. त्या राजाचं नाव मला पण माहित नाहीये, पण त्या राजाचा स्टॅच्यू पण आहे. पुढे गेल्यावरती मी तुम्हाला नक्की दाखवतो. आणि हे फुलं बघा, पिंक कलरचे किती छान आहेत. आणि ह्या वनस्पती लटकवलेल्या त्यांच्या नावासहित, जसं इलिफंट काहीतरीच होतं तिथं. भरपूर साऱ्या ह्या की जे गावरान वनस्पती आहेत त्या आहेत. त्याचबरोबर पुढे हे बघा, छत्री वगैरे, फुलं खूप छान छान होती. इथं थोडी जरा गर्दी कमी होती म्हणून तुम्ही बघू शकता. मग मी डायरेक्ट आतून शिरलो आणि मग फोटो घेतले. त्याच्यानंतर फुलांपासून बनवलेलं बघा, इथं केळी बनवली आहे फुलांपासून. त्याच्यानंतर अननस बनवले, स्ट्रॉबेरी बनवली आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा एक रथ आहे, हा पण फुलापासूनच बनवलेला आहे. आणि सगळं सगळं हे जे आहे ना, हे सगळं म्हणजे इतकं छान होतं, इतकं मस्त होतं, विचारताच सोय नाही. हे बघा, इथे एक सूर्यफूल म्हणजे सूर्याच्या आकारचं बनवलेलं आहे, ते की सूर्यफुलापासून बनवलेलं आहे. आणि हे इकडची एंट्री हे मला माहितीच नव्हतं. नंतर मी इथं बाहेर गेलो, पण नंतर परत आत आलो. हे बघू शकता, जो की फुलाचा इव्हेंट आहे. आणि ह्या कारंजा बघा किती छान दिसत आहेत, इतक्या छान आहेत ना, विचारताच सोय नाही. त्याच्यानंतर मी तसंच पुढं पुढं गेलो तर हे बघा, म्हणजे हे फुलं इतके छान येतं, विचारताच सोय नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे सिटीतले आहेत त्यांना माहितीच नाही, याच्यात बरेचपैकी जे गावाकडे आपण गवत बिवत वगैरे म्हणून हे अशीच वनस्पती उगते म्हणून जी सोडून दिलेली ती इथं फ्लॉवर शो मध्ये होती. मग विचार करा. त्याच्यानंतर मी परत चाललो होतो तर मला कोणाच तरी विमान उडताना दिसलं. अरे म्हटलं, एवढ्या गर्दीत विमान कुठून आलं. त्याच्यानंतर रांगोळी तर खूपच छान छान होत्या आणि खूप साऱ्या रांगोळी काढलेल्या होत्या. बघू शकता, त्यांनी त्यांची नावं वगैरे टाकलेले होते.
त्याचबरोबर दुसरं काही काढलेलं होतं. सगळ्यात छान हीच रांगोळी होती, एक नंबरला होती, पण हीच छान होती. त्यानंतर ना पुढं बघा अजून भरपूर साऱ्या रांगोळ्या आहेत हा, जे की तिथं ज्यांनी काढल्यात ते काही बसलेले पण आहेत हा. हे बघू शकता तुम्ही. एवढ्या काही छान नव्हत्या. आणि बघा ही पूर्ण फुलांपासून बनवली, फुलांच्या पाकळ्यापासून बनवलेली रांगोळी होती. आणि ही बघा ही सगळ्यात अनोखी रांगोळी होती. ही बघा गाजर, मुळा, कांदा वगैरे, म्हणजे जे की फ्रूट आपल्या भाजीपाला आहे त्यांच्यापासून बनवलेली रांगोळी होती. आणि हे तर सर्वांना माहितीच आहे काय सरस्वती आहे का काय. ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा ते कशाचं आहे ते. आणि इथं पण गर्दी झाली कारण की ती जी रांगोळी होती ती सर्वात मोठी होती, त्याच्यामुळे तिथं जाण्यासाठी जागाच नव्हती. त्यानंतर ना पुढे बघू शकता हे बालाजी वगैरे, इकडं जे देव आहेत इथले त्यांच्या मूर्त्या वगैरे बनवलेल्या होत्या भरपूर साऱ्या. आणि हे सगळ्या खालीच रोडवरतीच बनवलेल्या होत्या, खूप छान छान होत्या. त्यानंतर म्हटलं आता रांगोळी खूप झाल्या, पुढे जाऊया. तर इथे दिसलं हायकोर्ट. हे कर्नाटकाचं हायकोर्ट आहे, तुम्ही बघू शकता. इतकं छान आणि इतकी जुनी बिल्डिंग आहे कर्नाटक हायकोर्टची, खूपच जुनी बिल्डिंग आहे. आणि हे घर तर सर्वांनाच माहिती असेल, असं कोणी नाही त्यांना माहितीच नाहीये. ज्यांना माहिती नाहीये ते राहू द्या, त्यांना मी सांगतो. पण ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. हे किंगफिशर टावर आहे, एवढं तर मी सांगू शकतो. आणि इतकं छान दिसत होता तो बंगला, विचारताच सोय नाही. तिथं हॅलिपॅड, स्टॉप आहे, सगळं आहे सगळं आहे. आणि हे हायकोर्ट, ते म्हणतात शहाण्याने हायकोर्टाच्या पायऱ्या म्हणजे कोर्टाची पायऱ्या चढून नाही. मी तर एवढ्या पायऱ्या चढून गेलतो, कारण की पूर्वीचा एंट्रन्स या ठिकाणावर नव्हता हायकोर्टचा, पण आता दुसऱ्या साईडने केलेला एंट्रन्स. आणि हे बघा हायकोर्टाबद्दल माहिती दिलेली आहे, कारण की ही खूप जुनी इमारत आहे. कर्नाटक जे काही हायकोर्ट आहे ते खूपच जुनी इमारत आहे. त्यानंतर ना ही राधाकृष्णाची मूर्ती बघा, ही एवढीच एक फ्लावर शो मध्ये लास्टचा पॉइंट आहे. आणि हा जरा बाजूला होता त्याच्यामुळे माझ्याकडून विसरला होता, पण नंतर जाताना दिसला. अरे म्हटलं राधाकृष्णाला आपण कसं विसरणार. आणि हे इथं खूप वर्षापूर्वीच एक जुनं पण झाड आहे, ते कुठं आहे ते मला माहित नाही. मी लोकेशन वरती बघितलं पण ते मला दिसलं काही नाहीये, पण मी फक्त ऐकलं होतं की इथं खूप मोठं जुनं झाड आहे. पण हे बघू शकता हे किती जुनं झाड आहे. आणि हे अक्वेरियमची जाहिरात चालू होती त्या अक्वेरियम बद्दल, कारण की इथं अक्वेरियम पण आहे कुबन पार्क मध्ये. त्या अक्वेरियम बद्दलच इथं सांगत होते त्याची ऍड, त्याच्यामध्ये कसे प्राणी कसे काय आहेत, कोणते कोणते मासे आहेत त्याच्याबद्दल ऍड चालू होती. आणि ते इथंच बाहेर आहे, जास्त काही कुठं नाहीये. त्यांनी चिठ्ठी पण दिली कारण त्याला एंट्री आहे सेपरेट. आणि हे बघा इथं जे दाखवलंय सेम असं स्ट्रक्चर आहे अक्वेरियम मध्ये, फक्त मोठ्या स्वरूपात आहे. आणि तिथं कोणकोणते मासे ते इथं स्मॉल स्वरूपात दाखवलेले होते. आणि त्याचबरोबर मासे ते इथं विक्रीसाठी पण होते. आणि इथं त्याचं अक्वेरियमचं हे पण दिलेलं होतं तिकीटचं वगैरे, किती रेट आहे काय. त्याच्यानंतर येताना परत स्टॉल वगैरे दिसले भरपूर सारे. त्याच्यानंतर इथे एक खडक आहे मध्येच, तर खडकचा पुस्त पॉइंट बनवलाय फोटो काढण्यासाठी, मग तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी बुड्डीचे बाल घेतले मस्तपैकी, म्हटलं आता बुड्डीचे बाल खावा, मस्तपैकी खाल्ले. त्याच्यानंतर ना आलो बाहेर आलो तर ह्या साईडने चाललो होतो मी. म्हटलं तिकडून काही एवढं लयच लांबून दिसत होतं किंगफिशर टावर, जरा जवळून बघूया. तर हे बघू शकता. आणि किंगफिशर टावर म्हणजे हा कोणाच तरी बंगला आहे ज्याने खूप मोठा घोळ घातलेला आहे, त्याचा बंगला इथं बघू शकता. बऱ्याच जणांना कळलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय ते, पण हा बँगलोरच्या एकदम मिडल मध्ये आहे. आणि इतक्या छान पॉइंटला विचारत असून आज तर वातावरण तर खूपच छान होतं. आणि हे जे आहे ना, ही जी लाल बिल्डिंग दिसते हे पोलीस स्टेशन आहे, ट्रॅफिक पोलीस स्टेशन आहे कुबन पार्कचं. मग विचार करा पोलीस स्टेशन इतकं छान आहे तर एरिया किती छान असेल. आणि हे एक म्युझियम आहे जुनं, जे की मी आता दाखवलं. आणि हे टॉवर बघा, इथं टॉवर किती सारे येतं. आणि इथं हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड वगैरे सगळ्या बिल्डिंग वर आहेत. आणि हे बघा हे म्युझियम आहे, नॅशनल म्युझियम म्हणूनच काहीतरी आहे, मला पण एवढं माहित नाही. तर चला भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. आणि थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय. नेक्स्ट पार्ट बघा याच्यापेक्षा पण छान आहे.